पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्ह्यात पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यात वाढ. वर्षाकाठी होतायत जवळपास 70 गुन्हे दाखल. 98% प्रकरणात मुली पीडित. बहुतांश प्रकरणांमध्ये ओळखीच्या व्यक्तीकडूनच अत्याचार. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्य हादरले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील पॉक्सो गुन्ह्यांचा आढावा घेतला असता मोठ्या प्रमाणावर अत्याचाराचे गुन्हे जिल्ह्यात दाखल होत असल्याचे आढळून आले. वर्षाकाठी जिल्ह्यात सरासरी 70 अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या संकेतस्थळावर गुन्हे आढावा, नोंदणीकृत FIR, महिला सहाय्यक कक्ष, दोषसिद्धी विभाग अशा स्वतंत्र विभागांच्या नोंदीच्या आधारावर ही बाब समोर आली आहे. स्थानिक पोलीस नोंदी, न्यायालयीन प्रकरणे आणि बालसंरक्षण यंत्रणेच्या संकलित आढाव्यानुसार 2024 आणि 25 या 2 वर्षात जिल्ह्यात दरवर्षी साधारण 70 पॉक्सो गुन्हे नोंद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्याचा संदर्भही गंभीर आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार राज्यात 2023 मध्ये बालकांविरुद्ध 22,339 गुन्हे नोंदले गेले. त्यात 8,639 पॉक्सो प्रकरणे होती. त्यापैकी 98% अधिक प्रकरणात पीडित मुली होत्या. त्यामुळे बालसंरक्षण समितीचे पुनरुज्जीवन आणि बालसुरक्षा संदर्भात समुपदेशन देखील वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.